क्रीडा मंत्री संजय बनसोडे यासोबतच माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे देखील आपल्यासोबत आहेत। दोघंही आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे। कशा पद्धतीचं नियोजन आहे, उद्या भव्य सत्कार देखील खेळाडूंचा होतोय अशी देखील माहिती मिळते। आज आपल्या राज्यामध्ये टीम इंडिया दाखल झाली। आज तुम्ही पाहताय की एअरपोर्ट पासून ते पार वानखेडे स्टेडियम पर्यंत दुतर्फी प्रचंड मोठी गर्दी लोकांनी त्या ठिकाणी केली। प्रचंड तरुणाईचा वर्ग त्यांच्यावरती पुष्पवृष्टी त्या ठिकाणी करत होती आणि मी सुद्धा राज्य शासनाच्या वतीनं राज्याचे प्रमुख एकनाथरावजी शिंदे साहेब, दोन कर्तबगार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे नेते अजितदादा पवार साहेबांनी सांगितलं की राज्याचा क्रीडा मंत्री म्हणून आणि राज्य शासनाच्या वतीनं तू स्वतः त्या ठिकाणी जाऊन त्यांचं स्वागत त्या ठिकाणी केलं पाहिजे, म्हणून मी त्यांचं स्वागत करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। आणि उद्या राज्य शासनाच्या वतीनं विधान भवनामध्ये सेंट्रल हॉलमध्ये त्यांचा भव्य दिव्य असा गौरव त्या ठिकाणी केला जाणार आहे, सर्व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये उद्या 4 वाजता। 1 कोटी रुपये महाराष्ट्रातल्या खेळाडूंना दिले जाणार आहेत राज्य सरकारच्या वतीनं अशी देखील माहिती मिळते। हे बघा, मी राज्याचा क्रीडा मंत्री म्हणून एशियन गेम असेल, ऑलिम्पिक मधले जे काही खेळाडू असतील, जे तिथं नाविन्यपूर्ण किंवा मोठे सुवर्ण पदक, कांस्य पदक, रौप्य पदक मिळवले जातात, त्यांना आम्ही 1,75,50,00,000 रुपये आम्ही त्यांना देतो। पण हा वर्ल्ड कप 17 वर्षानंतर आपल्या भारतीय खेळाडूंनी त्या ठिकाणी जिंकलेला आहे आणि म्हणून खूप मोठा आनंदाचा दिवस आपल्या सगळ्यांचा आहे। म्हणून उद्या 4 वाजता ज्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री त्यांचा गौरव करतील, त्यावेळेस स्वतः राज्याचे मुख्यमंत्री ती घोषणा त्या ठिकाणी करतील। टोपे साहेब देखील आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी देखील बोलणार आहोत। कशा पद्धतीनं तुम्ही या सगळ्या क्षणांकडे पाहताय? 17 वर्षानंतर भारताला पुन्हा एकदा वर्ल्ड कप मिळाला। मला वाटतं 135 कोटी 150 कोटी जनतेसाठी खूप अभिमानाचा आनंदाचा क्षण आहे आणि संपूर्ण आपल्या भारताबद्दल जर सगळ्यात बोललं काय जात असेल तर क्रिकेट लव्हर्स असा भारताचा उल्लेख जगामध्ये आहे आणि त्यामुळे क्रिकेट लव्हर्सच्या या भारत देशामध्ये आज भारताची टीम जिंकतीये हे नक्कीच अभिमानास्पद आहे, आनंददायी आहे आणि संपूर्ण भारतवर्षाला याच्यामध्ये खूप मनापासूनचा आनंद आहे आणि आम्ही सगळेजण त्यांचं स्वागत करण्यासाठीच या ठिकाणी उभा आहोत। गरवारे क्लबला, वानखेडे स्टेडियमला त्यांचं उत्साहात स्वागत आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून सुद्धा या ठिकाणी करणार आहोत। शरद पवारांशी काही बोलणं झालं का? कारण त्यांचा हा आवडीचा प्रांत आहे। निश्चित प्रकारे पवार साहेब तर अगदी इंटरनॅशनल क्रिकेटचे अध्यक्ष होते, MCA ला सुद्धा होते। आज दुपारी आम्ही त्यांच्याबरोबर सुद्धा होतो आणि त्यांना सुद्धा मनापासूनचा आनंद आहे, त्यांनी अभिनंदन कळवलंय। आपण पाहतोय शरद पवारांना देखील अभिनंदन कळवलेलं आहे। यासोबतच 1 कोटी रुपयांची रक्कम उद्या राज्य सरकारच्या वतीनं जाहीर करण्याची देखील शक्यता आहे। या संदर्भातील शक्यता स्वतः क्रीडा मंत्र्यांनी व्यक्त केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन गजानन बाळापूरकर सह निलेश बुधावले, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।